श्री विश्वजीवन ग्रंथ अध्याय 33. ओम नमो भगवते आदिनाथाय. श्री गणेशाय नमः. नंगे स्वामय नमः. परब्रह्माय नमः. गुरुरायासी विनवितो देह ज्ञाने ओवाळितो. स्वरूपासी रूप पाहतो अंतरासी. अंतरी वसला सावळा देव नंगा घन निळा. प्रकाशित प्रकाशा वेगळा नंगे स्वामी अंतरात. भाव भक्ती लाविली ज्योत. बुद्धी ज्ञाना प्रकाशित स्वरूपासी पाहतो हरी. पाहुनी वसे गुप्त मंदिरी. नाथ नंगा देव श्री हरी. देहातीत रूप नसे. भाव भक्तीत देव दिसे. सर्व रूपात आत्मा वसे. आत्मा ईश्वर आहे भाव भक्तीत. भक्ती आहे सर्व जगात. जग ईश्वर एका रूपात. सद्भक्तांच्या भक्ता हृदयी साठविला. ज्ञान मार्ग दर्शविला. सत्कर्माचा योग तयाला. सद्गुण तयाचे. सद्गुणांचा परिवार. बुद्धी बल त्याचा संसार. जगी त्याचे महत्व थोर. सत्कर्मा गुणे. बुद्धी सत्कर्माची जोड. भाव भक्तीची होई वाढ. संसार दुःखाचा नसे जड. भाविकासी भाव भक्तीत मन जयाचे. स्मरण करी ईश्वराचे. दोष जाती मागील कर्माचे. मार्ग भक्ती मार्ग जळती पापे. सद्बुद्धी होई अनुतापे. ज्ञान मिळे सद्गुरु कृपे. मूळ सद्गुरु. गुरु असावा वैराग्य थोर. भेद नसावा ज्ञान सागर. तयासीच म्हणावे ईश्वर. करावी भक्ती करिता नको धन. तन मन करावे अर्पण. गुरु कृपा तेव्हाच पूर्ण. प्रत्यक्ष होईल समाधान. तयासी कळेल गुरुज्ञान. ज्ञानापासून वृत्ती लीन. गुरुचरणी सदा ध्यान. ज्ञान वैराग्य देही निर्माण. शांती विश्रांती तोच निमग्न. अंतरासी अंतरी नसे जया भेदभाव. त्यालाच होई अनुभव. तेव्हाच कळेल गुरुदेव. ज्याचा त्याला अनुभव. जगी सांगतो आहे देव. करावी भक्ती ठेवा भाव. देवाचरणी जयाचा भाव. कीर्ती धनाची नसे हाव. सद्भक्ती करी आठव अहर्निशी भक्ती देवाची. स्वार्थी भावना नसे तयाची. संसारात निवृत्ती साची. तोच भक्त देवा चरणी. सदा आनंद राहे ध्यानी. मान अपमान नसे मनी. समभाव भक्ती करावी ऐशा परी. द्वेष भाव नसावा अंतरी. भाव भक्ती त्यांचीच खरी. आवडती देवासी नसे भेदभाव. कर्म धर्मा परी सत्य वाव. तयासीच म्हणावे देव. भक्ती करावी तयाची. द्वेष भाव भक्ता प्रती. भक्त तैसे देव असती. जगामध्ये ऐसी स्थिती. कैसे देव भक्त. ज्या देवा असे भेदभाव. त्यासी कैसे म्हणावे देव. भक्तीमध्ये द्वैत नाव. देव भक्त ऐसे जे असती जगात. कीर्तिस्तव त्यांचे पांडित्य. भुलविती ज्ञान बोधात. स्वार्थासाठी देव अंतरी नाही अनुभव. कैसा पडेल प्रभाव जगामध्ये सत्य असत्य. भाव भक्ती सत्य परमार्थ. जगी ओळखेल समर्थ. अंतर्बाह्य सर्वची. अंतर्बाह्य जाणणारा. देव भक्त तोची खरा. मुळापासूनी अवतारा. जोडी देवभक्तांची. देवभक्त समसमान. तया नसेची दुजेपण.
भावभक्तीचे संघटन परंपरा, परंपरा भक्ती सर्वासाठी, भक्तीत ज्ञान नसे कपटी, लहान थोरासी समदृष्टी, श्रेष्ठ त्यांचे ज्ञान, ज्ञाना अंगी सर्व डोळे, भावभक्तीत देव कळे, सत्पुरुषा कर्म वेगळे, कळे भाविका, भाविका जरी नसे ज्ञान, श्रद्धेपासूनी बलवान, देव आकळीला श्रद्धा पूर्ण, श्रद्धाची श्रेष्ठ जगी, श्रद्धा ठेवावी बळकट, भावभक्ती करावी नीट, प्रेम सुखाची आहे वाट, गुरुमार्गी, गुरुमार्गी ज्ञान श्रद्धेचे, पांडित्य नाही कामाचे, पुराण जरी नसे वाचे, असावी श्रद्धा, श्रद्धा ठेवावी गुरुचरणी, शास्त्र पुराण अंतःकरणी, गुरु बोले ज्ञानाची वाणी, उद्धराया तयासी ज्ञान होई पावन, गुरु वाचेचे मुख्य धन, शास्त्र गुरु आत्मज्ञान, प्रचिती तयासी, तयासी नसता ज्ञान, गुरुचरणी सदा लीन, गुरु कृपे झाला पावन, उद्धार तयाचा, तयाचे उद्धरिले पाप, तेव्हाच झाला अनुताप, गुरु कृपेसी नाही माप, गणित कैसे, गणित नसे सामर्थ्याला, पापी असता उद्धरीला, तोची संतपदी मिळाला, गुरु सामर्थ्य, सामर्थ्य गुरुचे जयासी, तोची गेला निजपदासी, कर्म धर्म भूलतयासी, न समजे देवा वीण, न समजती गुण दोष, गुरु नामाचा सदा ध्यास, देही विरक्त मनी उदास, सदा जगी, जगी कर्म तयाचे वेडे, गुरु नाम अंतरी जडे, सदा निमग्न योग जोडे, ईश स्वरूपी, स्वरूपासी रूप न दिसे, अंतरासी भासत असे, ध्यानी मनी वसत असे, रूपात रूप, आत रूप बाहेर ध्वनी, मुखी ज्ञान गुरु स्मरणी, शास्त्र पुराण त्याचे करणी, होती रस, रस होती अमृत धारा, ज्ञान विज्ञान गुप्त जरा, हृदयात भरला सारा, अगणती, गणती नाही ज्ञानाची, अगम्य लीला गुरुची, श्रद्धेविन कळे कैसी, मूळ श्रद्धा, श्रद्धेपासूनी परिवार, ज्ञान मिळाले सविस्तर, गुरु कृपेने झाला थोर, कीर्ती जगी, जगी कीर्ती गुरु नामाची, आशा नसावी स्वार्थाची, ऐसीच भक्ती जयाची, तोची शिष्य जाणा, जाणावा तो त्रिलोकात, गुरु शिष्य एका रूपात, ओळखू न येती जगात, समान दोघे, दोघे असती समसमान, समदृष्टीत एक जाण, जगी नाम गुरु पावन, भक्तासाठी, भक्ती करितात स्वार्थाची, वरवर इच्छा परमार्थाची, कीर्तीसाठी हावतयांची, कैसे भक्त, जाणावे जगी ऐसे भक्त, पांडित्य मिरविती जनात, अहंभाव भरला देहात, बडे जाव जगी, बडे जानीत भुलला खरा, देव म्हणतो मीच इतरा, शास्त्र पुराण दावी तोरा, गर्विष्ठ, गर्व आले शास्त्र पुराणांचे, अर्थ सांगतो स्वार्थाचे, मनी कपट सदा वाचे, ज्ञान दांभिकाचे, दांभिकाचे लटके ज्ञान, चुटके सांगे डोलोनी मान, शेवटी त्याचा अपमान, स्वार्था गुणे, स्वार्थास्तव वाया गेला, द्वेष भाव मनी जडला, दुर्बुद्धी आठवी त्याला, शेवटी भ्रष्ट, गुरु जयाचा समर्थ, भूती लीन साधी परमार्थ, स्वार्थी भाव नसे भक्तीत, धन्य जगी, धन्य धन्य सद्गुरु राया, ग्रंथ वदविला तुझी माया, दीनावरते धरुनी छाया, आस पुरविली, कष्ट दिले मी तुम्हा प्रती, नाही शिनले जगतपती, भक्त उद्धराया तुझीच स्फूर्ती, सदा सर्व काळ,
तुझी या शक्तीचा लागेना अंत, वेद थकले शेष मौन व्रत, गुणवर्णिता भागले अमित, अगम्य लीला तुझी, गुप्त राहुनी करीसी कर्मा, दुःखी जीवांचा तुलाची प्रेमा, अवतार कार्या पुरुषोत्तमा, करीसी संत भक्ता तुनी, शिखंडी मागुनी अर्जुन जैसा, मारा करी भीष्मा वीर पुरुषा, तीक्ष्ण शस्त्रे प्राण कासाविसा, करुणी लोळविले, तैसा मजमधुनी स्वयं ज्ञान, मी असे अल्पमती बुद्धिहीन, प्रेरणा करुणी वदविसी पूर्ण, सुखी होण्या जनसारे, धन्य धन्य तुझा कनवाळा, भक्ता आवडसी गोपाळा, भक्तास्तव लंगडा आंधळा, झालासी नंगे स्वामी, धन्य नंगे स्वामी या तुझी शक्ती, कैसी वर्णवेल मी अल्पमती, आकळसी सर्वाकळ सूत्रारीती, पंचतत्वा त्रिगुणा, गुणतत्वी वैर एकमेका, एकत्र देही नसेची धोका, वाघ सिंह हरिण जंबुका, समनिर्वैर भावे, तुझ्या सत्तेराव रंक समान, साधू संसारी पंडित अज्ञान, सुष्ट दुष्टी तू आत्मा भगवान, म्हणून सर्वा आकळसी, सर्व जना विनंती नम्र भावे, अखंड नंगे स्वामी नाम घ्यावे, तन मन धन पायी अर्पावे, शुद्ध मने करा सेवा, सुख दुःखा स्व प्रारब्ध मानावे, आशा पाश तोडूनी नम्र व्हावे, आत्मनिवेदन भक्ती साखावे, स्वामी कृपे सुख पूर्ण, कृपा करिता गुरु नंगे स्वामी, अनुभव घेऊनी वदलो मी, मज समभाल ऐसी हमी, देतो वागा बोधा सम, संपला विश्वजीवन ग्रंथ, सिंहावलोकने पहा समस्त, अवतरणिका असे जी लिखित, संपूर्ण ग्रंथाची, ग्रंथोत्तर जाणा विश्वजीवन, 33 अध्याय परिपूर्ण, दुःखी साधक भक्ता संजीवन, प्रत्यक्ष कलियुगी, निष्कांचन भाविका लागी जाण, 33 अमोल ज्ञानरत्न, प्रगट करी नंगा भगवान, दुःख दारिद्र्य नाशन्या, भाविक दुःखी भवरोगी आसी, ज्ञान बोध मात्रा जणू त्रितीसी, बोध आचरण सेविल्यासी, आत्मसुख आरोग्यता, कलियुगी जणू 33 कळा, सत्ययुगाचा उघडण्या डोळा, विश्वजीवन ग्रंथ आगळा, प्रगटवी नंगे स्वामी, आता ग्रंथाची अवतरणिका, शांतमणे संपूर्ण एका, प्रत्येक अध्यायी जो लिखा, सांगतो मी तुम्हा लागी, प्रथम अध्यायी गणेश स्तुती, नंगे स्वामी विदेही योगी स्थिती, परकाया अवतार शक्ती, कथिली असे, दुजात संथ मार्ग ब्रह्मज्ञान, ज्ञान विज्ञान संसार गुण, जना लागी बोध परिपूर्ण, लिहिला असे, गुरु भक्तीचे महिमान, ज्ञान बोध अर्थ संपूर्ण, ज्ञान विज्ञान स्वामी स्तवन, तृतीयात लिहिले असे, चतुर्थाध्यायी संसार भक्ती, सगुण निर्गुण ज्ञान शक्ती, बैजी अर्था सहित उत्पत्ती, कथिली संपूर्ण, पंचमात संत योग ज्ञानाचे, संसारी नाम भक्ती कर्माचे, वर्म सांगितले जनहिताचे, कृपे नंगे स्वामीच्या, षष्टम अध्यायी सुरस पूर्ण, नंगे स्वामीचे सामर्थ्य वर्णन, नंगे स्वामीच आत्मब्रह्मज्ञान, भक्ता लागी प्रगटले, सप्तम अध्यायी चाखा माधुरी, नागनाथ मच्छिंद्र श्रीहरी, एकमेका भेटती प्रेम भरी, भांडण करुनिया, अष्टम अध्यायी असे वर्णन, गाडी बैल दत्तासी अर्पण, करुनी स्वामीचे भविष्य पूर्ण, लिहिले कथिल्या परी, नवम अध्याय महत्वपूर्ण, नंगे स्वामी वैकुंठ निर्याण, नंगे स्वामी नामस्तुती ज्ञान, बोध भक्तासी,
दशमोध्यायी महात्म्य भक्तीचे, विवेचन नवनारायणाचे, लक्षण असे परमहंसाचे, ज्ञानबोधासह दत्तनामाचे महिमान, भावभक्तीचे कर्तव्य पूर्ण, एकादशोध्यायी कथन केले असे. द्वादशोध्यायी गाडगे बाबांचे, निष्काम कर्मयोगी संताचे, संसारी भक्ती लक्षण भक्तांचे असे विवेचन. त्रयोदशोध्यायी केले कथन, भावभक्ती मार्ग विवेचन, संसारी नामयोग महिमान केले असे. धन ऐश्वर्य निवेदन, संसार सार भक्ती ज्ञान, चतुर्दशोध्यायी लिखाण लिहिले असे. पंचदशोध्यायी कथन, भावभक्ती विवेचन, कर्माचे सत्यबोध ज्ञान, संसारी जनासी. नंगे स्वामीचे संक्षिप्त वर्णन, चिरंजीव परकाया ज्ञान, भक्ती बोध निर्मिले तीर्थस्थान, षडदशोध्यायी. सप्तदशोध्यायी असे कथन, भक्ती ज्ञान योग विवेचन, नाथ नंगे स्वामीचे कर्मज्ञान, लक्षण संतांचे. नंगे स्वामी गुरुचे महिमान, भावभक्ती बोध आणि ज्ञान. अष्टदशोध्यायी असे लिखाण सर्व जना लागी. 19वे अध्यायी असे, कृष्णार्जुन ज्ञानबोध सुरसे, जना समजण्या अति उल्हासे केले लिखाण. लिखाण असे 20व्याचे, विवेचन ज्ञानबोधाचे, नंगे स्वामी सामर्थ्याचे, वर्णन अति मधुर. अध्याय 21, साधू संतांची महती, परिपूर्ण बोध भक्ती लिहिली असते. 22 अध्यायी कथन, भावभक्ती योग संपूर्ण, नंगे स्वामीचे महिमान वर्णन केले असते. 23 अध्यायी कथन, सत्य असत्य विवेचन, नंगे स्वामी सामर्थ्यपूर्ण, महात्म्य शंकराचे. सत्कर्म भक्तीचे गुण जैसे, प्रारब्ध श्रेष्ठ जगी कैसे, ज्ञान विश्लेषण केले असे रूढी सहित. 24व्यात पाप पुण्य ज्ञान, अज्ञान ज्ञान विज्ञान लक्षण, वैराग्य सत्य संसारी जन कैसे असती, आणि सत्कर्म दुष्कर्म ज्ञान, सुखी होण्या सत्कर्म साधन, सविस्तर लिहिले विवेचन, भक्ती अभक्तीचे. 25व्या अध्यायी पूर्ण, जन्म मृत्यूचे सत्य विवेचन, जना समजण्या बोध ज्ञान आणि भक्ती महिमा. विशद करुणी दाविला प्रेमा, प्रार्थना केली मानव धर्मा, वाढविण्यासी करा सत्कर्मा, ऐसे लिहिले असे. 26व्या अध्यायी निगुती, नाम महिमान कैसी स्थिती, सत्य असत्य कैशा रीती, लिहिले जना कळण्या. 27 कथन, सत्य तीर्थ महिमान, योग भक्ती आणि ज्ञान, सामर्थ्य स्वामीचे. 28 अध्यायी जाण, भावभक्ती आणि योग पूर्ण, राजयोग हठयोग ज्ञान, भक्ती बोध लिहिला असे. नंगे स्वामी नाम महिमान, अवतार कार्य विवेचन. 29वे अध्यायी ज्ञान, कथिला बोध जनासी. 30वे अध्यायी कथन, प्रेम संवाद महत्वपूर्ण, योगाभ्यास बोध आणि ध्यान, गुरु लक्षण स्पष्ट असे. 31वे अध्यायी कथन, सत्कर्म भक्ती ज्ञान विवेचन, पाखंडी आणि भक्त लक्षण, व्रत गुरु भक्तांचे. आणि सद्बुद्धी महिमान, स्वार्थ निस्वार्थ भक्त लक्षण, लिहिले यथामती परिपूर्ण, नंगे स्वामी कृपे. 32 अध्यायी कथन, अवतार सामर्थ्य पूर्ण, नंगे स्वामीचे स्तवन मनोभावे केले असते. 33 अध्यायी अंती, अवतरणिका समूळ ग्रंथी, तरण्या मुख्य श्रद्धा भक्ती श्रेष्ठ लिहिली असते.
श्रद्धेविन कोणी न तरला, दाखले पहावे पुराणाला. साधू वेशे ज्ञानी जरी भला, तरू न शके श्रद्धेविन. म्हणून सांगणे जना स्पष्ट, स्वगुरु देव नामी बळकट. भाव श्रद्धा ठेवूनी अवीट, सेवावे तन मन धने. समाप्त झाला विश्वजीवन ग्रंथ, स्वामी कृपे 33 अध्यायात. यथामती बोध ज्ञान जे गुप्त, वर्णिले जना लागी. अक्षय तृतीया वैशाख मासी, शुक्ल पक्षी रविवार दिवशी. रोहिणी नक्षत्री शुभ योगासी, परशुराम जयंती असे. ह्या पवित्र दिनी प्रेरणा मनी, श्री नंगे स्वामी करीती ज्ञानी. विश्वजीवन ग्रंथ आजपासूनी, लिहावा जनास्तव. स्वामी आज्ञा होताच मजसी, शके 1884. अक्षय तृतीया शुभ दिवशी, प्रारंभ केला ग्रंथाला. झोपडीत काटे पूर्णा तीर्थाला, नंगे स्वामी करीती प्रेरणेला. नित्य ऐके मी त्यांच्या स्वयंबोला, जव जव स्वामी बोलती. स्वयं प्रेरणा जैशी अंतःकरणी, तैसेची कथिले ग्रंथा लागुनी. जनहितास्तव प्रगटली वाणी, नंगे स्वामी कृपे. विश्वजीवन ग्रंथ लिखान, अनेक भक्त येती धावून. विठ्ठल साधू सेवे कारण, तत्पर ग्रंथ कार्या. शके 1884. वद्य अष्टमी पौष मासी, चित्रा नक्षत्रे गुरुवार दिवसी. ग्रंथ संपला स्वामी कृपे. 33 अध्याय असती ग्रंथी, 4041 ओवी पंक्ती. पूजा पाठ अध्याय सोडूनी गणती केली असे. शुचिर्भूत होऊनी पारायण, करावे सदा ग्रंथाचे मनन. हनुमान जयंती शुभ दिन, रथ सप्तमी नाथांची. अक्षय तृतीया दत्त जयंती, पारायणा शुभ दिन असती. हनुमंत मंदिरी एकांती, किंवा काटे पूर्णा तीर्थी. दत्त मंदिरी औदुंबराखाली, डवे क्षेत्री किंवा तीर्थी भली. वाचका अति पवित्र वाटली, भूमी पारायणा. कोणा भाविका क्षेत्र नसता, पवित्र स्थळी घरी एकांता. मनोभावे पारायण करिता, फलद्रूप होई. या ग्रंथाची कैसी फलश्रुती, सांगता येईना अज्ञमती. 31 अध्याया अंती कथिली समग्र. नंगे स्वामी नाम, वाचे मने घ्यावे धरुनी प्रेम. तरीच नंगे स्वामी आत्मा राम, कृपा करील सद्भक्तावरी. या कळसाध्यायी लेखन, अवतरणिका असे संपूर्ण. श्रद्धा भक्ती मुख्य साधन, कथुनी ग्रंथ संपविला. स्वयंबोल नंगे स्वामीचे, लिखाण असे हे जनहिताचे. विश्वनाथ वदती वाचे, जना कारणे. पंडित आणि सखाराम, नाथा चरणी विश्वास ठाम. लिहिण्याचे करीती काम, जोडीने. इति श्री ग्रंथ विश्वजीवन, नाथ नंगे भगवान. विश्वनाथ चरणी लीन, वदली वाणी. 33 तमोध्याय गोडहा, ओवी संख्या 135. श्रीनाथ नंगे महाराज समर्थ. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. हरे नमः. हरे नमः.